ऑसिलेशन चॅप्टरमध्ये आपल्याला दोन प्रकारचे डिफरन्शियल इक्वेशन माहीत आहेत. त्याच्यामधलं पहिलं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते आहे लिनियर एस एच एम. लिनियर एस एच एमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. आता ज्यावेळेस आपण अँगुलर एस एच एममध्ये जाणार तर अँगुलर एस एच एममध्ये आपण एक्सला रिप्लेस करणार आहे थीटानं. एक्स म्हणजे आहे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि थीटा म्हणजे आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. म्हणून अँगुलर एस एच एममध्ये डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला येणार आहे डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर थीटा इक्वल टू 0. बट आता ह्याच्यामध्ये अजून आपण मॉडिफाय जर केलं तर आपल्याला लिनियर एस एच एममध्ये ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू माहीत आहे के अपॉन यम, आणि म्हणून मग ह्या ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी आपण लिहू शकतो के अपॉन यम. तर हे डिफरन्शियल इक्वेशन असं बनेल डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन यम इंटू एक्स इक्वल टू 0. आता त्याच पद्धतीनं अँगुलर एस एच एममध्ये ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू ही असते सी अपॉन आय. सी हा कॉन्स्टंट आहे आणि आय म्हणजे आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन इथं लिहिता येईल डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी आपण लिहिणार आहे सी अपॉन आय इंटू थीटा इक्वल टू 0.